तर नमस्कार मित्रांनो, आपण निघालो आहोत माणगावसाठी। तर क्लासच्या ग्रुपचा प्लॅन झाला होता माणगाव जायचा। एका मित्राच्या गावाला आपण जाणार आहोत। तर बाईकने विचार केला होता जायचा, पण पोरं बोलली आपण ट्रेननीच जाऊ, म्हणून आपण आलोय लोकमान्य टिळक टर्मिनसच्या इथे। आता इथून आपण ट्रेन पकडू आणि ट्रेन आपल्याला 2 तासामध्ये माणगावला पोहोचेल, म्हणून आपण निघालोय ट्रेन। तर फायनली आपल्याला बसायला मिळालेलं आहे आणि खरंच आपलं नशीब खूप चांगलं आहे की आपल्याला बसायला मिळालं आणि ट्रेनही खूप खाली आहे। तर ते तुम्ही पाहू शकता आणि थोडी भूक लागली म्हणून आपण आता थोडे समोसे घेतले आणि तसंही आपल्याला 2 तास टाइमपास करायचंच आहे। तर फायनली आपण माणगावला पोहोचलेलो आहोत आणि इथून आपल्याला आता चालत जावं लागणार आहे, कारण की गाडी पुढे मिळणार आम्हाला। आणि तुम्ही पाहू शकता हे माझा क्लासेसचा ग्रुप आहे, तर थोडं चालून आपण डायरेक्ट जाऊ गाडीच्या इथे। तर फायनली घरी जाण्यासाठी आपल्याला गाडीही मिळालेली आहे, तर आपण डायरेक्ट जाऊ आता गावी। आणि महत्त्वाचं सांगायला गेलं तर आपण जाणार आहोत किरव्यांना। तर व्हिडिओ तुम्ही पाहतच राहा। तर थोडं पाऊस पडायला चालू झाला आहे म्हणून मी व्हिडिओ आता बंद करत आहे, डायरेक्ट जाऊ किरव्यांना। मेरे को जाना पड़ेगा, मेरे को जाना पड़ेगा, मेरे को जा। तर घराची व्हिडिओ काढता नाही आली मला, कारण काळोखही खूप झालं आणि पाऊसही खूप पडत होतं, म्हणून लगेच फ्रेश झालो आणि लगेच निघालो किरव्यांना, कारण स्पेशली आपण किरव्यांसाठीच गावी आलो आहे। तर किरव्या आपल्याला मिळायला चालू झालेले आहेत। तर मी दाखवीनच तुम्हाला की किती आपल्याला किरव्या मिळणार आहेत ते। आणि सेफ्टीसाठी आपण कुऱ्हाड आणि कोयते घेऊन आलो आहोत, कारण काहीही होऊ शकतं, कारण जंगल आहे आणि आपण आपली काळजी घेतलीच पाहिजे। तर आमचे बॉस आम्हाला खेकडा पकडून दाखवणार आहेत। आम्ही तर कधी खेकडे नाही पकडले, म्हणून आम्ही बाजूच उभे आहोत, बघूया बॉस कसे खेकडे पकडतात। मेरे साथ अन्याय हुआ है। मी नाही लागलो, भीती वाटली। डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है। पकड़ लिया साड़ू, पकड़। तर एवढी मेहनत केल्यानंतर बॉसनी खेकडा पकडलेला आहे। तर हा खेकडा पांढरा आहे म्हणून आम्ही त्याला सोडून टाकलं। आपल्याला काळ्या कलरच्या किरव्याच पाहिजे आहेत, म्हणून आपण फक्त किरव्या पकडणार आहोत। तर फायनली आपल्याला एक मोठी किरवी मिळालेली आहे आणि ही लास्ट किरवी आहे। आपल्याला आता निघायला लागेल घरी, कारण खूप टाईम झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकता एवढे किरवी आपण पकडलेले आहेत आणि हीच ती मोठी किरवी जी आपल्याला लास्टला मिळाली। जे निखिल भाऊ तुम्हाला दाखवतील की किरव्या रात्री कशा चालत होत्या। तर सकाळच्या नाश्त्यासाठी आपण मॅगी बनवत आहोत आणि मॅगी खाऊन आपण निघूयात थोडा फिरण्यासाठी गावाला। गावाला काय काय आहे ते आपण बघूच आता। मैं गाली नहीं दे सकता। नहीं, गाली नहीं देना। फैमिली देखती है, वरना मैं ऐसी गाली दूं ऐसे। तर फायनली आपण निघालो आहोत फिरण्यासाठी। तर पाहूया आता काय काय आहे फिरायला गावी आणि किती सुंदर दिसत आहे गाव। तर आता आपण आलो शेतात। तुम्ही पाहू शकता किती मोठं शेत आहे आणि पावसामध्ये ते एकदम भारीच वाटत आहे। तर आपण निघूया आता घरी जायला, कारण जेवायची ही तयारी करायची आपल्याला संध्याकाळची आणि आपल्याला जाता आता वाडाही पाहायचा आहे। तर मी तुम्हाला वाडा दाखवीनच, तर तुम्ही व्हिडिओ पाहतच राहा। तर फायनली आपण वाड्यात पोहोचलेलो आहोत आणि गुरं नाही आहेत वाड्यामध्ये, कारण त्यांना चरण्यासाठी बाहेर सोडण्यात आलेलं आहे। पण मी तुम्हाला 2 वासरू दाखवतो जे इथेच आहेत आणि खूप रागीटही आहेत आणि सुंदरही आहेत दिसायला, पण मी तरीही त्यांना हात लावणार नाही। पण तरी सूरज भाऊ त्यांना हात लावायला जात आहे, कारण त्याला त्रास द्यायला आवडतं लोकांना, म्हणून तो त्यांना हात लावतो।
तर थोडं रेस्ट करून आपण निघूया आता डायरेक्ट घरी जायला हवं, कारण आपल्याला जेवणाचा तयारी करायची. आणि आमच्यासोबत एंजल नावाची डॉगही आहे, ते तुम्ही पाहू शकता. आणि चला आता निघू घरी. इथं बघ, आणि इथं बघ. वाह क्या एक्टिंग कर रहा है, वाह वाह क्या एक्टिंग कर रहा है, वाह चिंगला बोले. तर तुम्ही पाहू शकता ओमकार भाऊंना तिकडे साफ करायचं काम दिलेलं आहे आणि सूरज फक्त त्यांच्या बाजूला बसून बघायचं काम करत आहे. आणि मी तेच काम करत आहे, कारण मी आलोय व्हिडिओ बनवण्यासाठी. तर मी व्हिडिओ बनवायचं काम करत आहे आणि मी तुम्हाला दाखवतो आमचे बॉस काय करत आहेत. तर तुम्ही पाहू शकता आमच्या बॉसही खूप मेहनतीने काम करत आहेत आणि अजून खूप मेहनत करणारे लोक आहेत बाहेर, तेही तुम्हाला मी दाखवतो. तर तुम्ही पाहू शकता किती मेहनतीने इथे काम सुरू आहे, कांदा कापण्याचा आणि कोथिंबीर कापण्याचा. आणि साहिल भाऊ आपल्याला बॉडी दाखवताना नीट बसलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता सूरज कसा चोरून कलटी खात आहे, कारण की त्याला काम करायचं नाही आहे म्हणून. आणि मलाही काम करायचं नाही म्हणून मी निखिल भाऊला इशारा केला, चला आपण निघूया बाहेर. तर मला गाडी चालवायचं कंटाळा होता म्हणून मी निखिल भाऊला बोललो, चला मी तुमची व्हिडिओ काढतो. तर निखिल भाऊ झाले खुश आणि चालवायला लागली गाडी. तर तुम्ही पाहू शकता निखिल भाऊ गाडी चालवत आहे. आणि जाता आता मी तुम्हाला दाखवेनच एक भाऊ आपल्याला भेटणार आहे, तिथं आपण संध्याकाळी जाणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. तर तुम्ही पाहू शकता याच गावात आपल्याला संध्याकाळी यायचं आहे. तर आता निघू आपण कामासाठी, कारण की आपण आलोय काम करण्यासाठी. तर आपला काम झालेलं आहे. पेप्सी, दही आणि चिकन घ्यायचं होतं आपल्याला फक्त. तर निघूयात परत आपण घरी जायला. चोल केला जरा, अरे अरे फोटो नाही काढत. तर तुम्ही पाहू शकता किरव्या साफ करून झालेले आहेत आणि त्यात पीठ भरायचंही काम सुरू आहे, कारण आपण किरव्यांचा रस्सा बनवणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता चिकनही साफ करायचं काम चालू आहे, कारण आपण चिकनचे वडे बनवणार आहोत आणि लॉलीपॉपही बनवणार आहोत. तर व्हिडिओ पाहत असा. मी पण नाही, सॉरी. वरती घे त्याला. Into your mouth. Nice. तुम्ही पाहू शकता लॉलीपॉप रेडी झालेले आहेत. तर एक मी घापला मारणार आहे त्यातला. ती पाहू शकता रस्साही रेडी झालेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आपण वरतून टाकत आहोत, कारण की चांगलं दिसण्यासाठी आणि थोडी टेस्ट वाढण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता चिकन तळायचंही काम चालू झालेलं आहे. वातावरण खूप थंड झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो बाहेर कसे धुके तयार झालेले आहेत ते. तर तुम्ही पाहू शकता पूर्ण धुकं झाले आणि पूर्ण गारगार वाटत आहे. तर आपण लगेच जेवू आणि निघू डायरेक्ट पोहण्यासाठी ढावात. तो गाइस हम लोग यहाँ पे खाने आए, थोड़ा गाँव में पानी नहीं है, साबुन लगाएंगे. डाउ दिखाओ. डू सब्सक्राइब हमारा चैनल. Very dangerous. सो गाइस यहाँ पे दो थर लगे, क्या लगा रहे. वीडियो रिकॉर्डर साहिल आडनाव काय वडेकर. तर लास्ट डोक्यावरून आपल्याला निघायचं आहे घरी, कारण आपल्याला उशीरही खूप झालेला आहे आणि काळही खूप वाढलेला आहे आणि आपल्याला जेवून झोपायचं आहे, कारण सकाळी आपण मुंबईला निघणार आहोत. Audio Jungle.
तर घरी आल्या आपण बघतोय मित्राचं नाच गाणं, तर त्याला थोडा नाचवून आपण डायरेक्ट निघालो जेवण्यासाठी, कारण बनलं होतं प्रॉन्स बिर्याणी. बॉसने स्पेशली आमच्यासाठी प्रॉन्स बिर्याणी बनवली होती. तर बिर्याणी तर भारी दिसत आहे, तर फटफट जेवून घेऊ आणि झोपू, कारण निघायचं आपल्याला सकाळी मुंबईला जाण्यासाठी. Audio Jungle. तर फायनली सकाळ झालेली आहे आणि आपण निघालो मुंबई जाण्यासाठी. तर तुम्ही नजारा पाहू शकता, किती सुंदर असा नजारा हा दिसत आहे आणि जायचं तर मन करत नाही, पण काय तर निघू आता डायरेक्ट आपण डेपोकडे. तर जाता थोडासा व्ह्यू तुम्ही पाच, किती सुंदर असा रोड पण बनवला आहे गावी. खूप चांगलं काम केलं गावी रोडचा, बरंही वाटतंय आता. आणि वाराही खूप गार सुटलेला आहे, तर मजा येते गाडी चालवायलाही. तर चला आता निघू डायरेक्ट घरीच. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनल. मी लवकरात लवकर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न नक्की करीन, तर असंच सपोर्ट राहू द्या. बस, धन्यवाद. हर हर महादेव. तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए. 5000 लौटे दिख जाना चाहिए. ये